मद्यधुंद तरुणाईची पोलिसांशी मुजोरीगिरी। 4 ते 6 जणांनी पोलीस गस्ती पथकासोबत घातला वाद। एका क्लबमधून नाईट आउट पार्टी करून गंगापूर रोडच्या प्रसाद सर्कलवर आरडाओरडा करत गोंधळ घालणाऱ्या मद्यधुंद युवकांचा कॉल पोलिसांना मिळाला। यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे गस्ती पथक घटनास्थळी पोहोचले। गोंधळ घालणाऱ्यांपैकी काही तरुण तरुणी मात्र तेथेच थांबले होते आणि यावेळी पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता मद्याच्या नशेत बेभान झालेल्या एका युवतीसह एका युवकाने मुजोरीगिरी करत पोलिसांच्या पथकासोबत वाद घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सुसंस्कृत शहर म्हणून नाशिकची ओळख असली तरी पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण आता या शहरात देखील वाढीस लागत आहे। त्यामुळे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का बसू पाहत आहे। तरुणीच जास्त आक्रमक। रात्री उशिरा घटनास्थळी 2 जोडप्यांनी पोलिसांसोबत वाद घातल्याचा व्हायरल व्हिडिओमधून दिसून येते। या व्हिडिओत तरुणांपेक्षा तरुणीच जास्त आक्रमकपणे पोलिसांशी उद्धट बोलताना दिसून येत होते, हे विशेष। यावेळी एका तरुणीला तर तिच्या पायावर व्यवस्थित उभं देखील राहता येत नव्हतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात तिने नशा केली होती असे व्हिडिओमधून स्पष्ट होते। सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करत नशेत बेभान झालेल्यांकडून भर रस्त्यात उन्माद घालण्याचे प्रकार घडू लागले आहेत। गंगापूर रोड सारख्या उच्चभ्रू भागातील प्रसाद सर्कलच्या चौकात शनिवारी दिनांक रात्री उशिरा घडलेला प्रकार देखील यापेक्षा काही वेगळा नव्हता। मद्यधुंद टोळक्यांचा उन्मादाची खबर पोलिसांना मिळताच कर्तव्यावर असलेले पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता वाद वाढत गेला। गंगापूर पोलिसांनी या तरुण तरुणींचे संपर्क क्रमांक लिहून घेत नातेवाईकांना रात्री बोलावून घेतले। रविवारी सगळ्यांनीच पोलीस ठाण्यात हजर होण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आले। रविवारी दिवसभरात कोणीही पोलीस ठाण्यात हजर झाले नाही आणि म्हणून पोलिसांनी संबंधित नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना सोमवारी पोलीस ठाण्यात आणण्याची सूचना दिली आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।